आमची गरज नाही, आजपासून तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला खाणार आहे, मी ह्या जंगलाचा राजा आहे, मी बलवान आहे, बलिष्ठ आहे. त्याच्यासमोर तो माझ्यासमोर काहीच नाही. असं कोण आहे रे तो? मग तो म्हटला नाही, तो तिथे राहतो पलीकडे. मग चल बरं दाखव मला कुठे राहतो तो. मग ससा म्हणाला या 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 दादा, मी तुम्हाला दाखवतो. म्हणून ससा काय केला, त्याला जंगलात घेऊन गेला. आणि तिथं जंगलात एक मोठी विहीर होती. त्या विहिरीजवळून त्यानं काय सांगितलं, बघा ह्या विहिरीत तो राहतो बघा म्हणून सांगितलं. मग त्यानं त्या सिंहानं काय केलं, विहिरीत असं बघितलं. विहिरीत बघितलं तर त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसायला लागलं. त्याने एक जोरात डरकाळी फोडली. तेवढ्यात आतून पण एक जोरात डरकाळली. अरेच्चा, किती जोरात डरकाळतो, ह्या माझ्यासारखा जोरात डरकाळतो ना, असं त्याला वाटलं. मग तो काय म्हणला, ह्या जंगलाचा मी राजा आहे. मग आतून आवाज आला, ह्या जंगलाचा मी राजा आहे. त्याला काही कळच ना सिंहाला, त्या राग यायला लागला. नाही, मी बलशाली आहे, मी शक्तिमान आहे. आतून आवाज आलो, मी शक्तिमान आहे. त्याला इतका संताप चढला की संतापाने त्याने त्या विहिरीत उडी मारली आणि तो मरून गेला. मग ससा परत आला आणि त्यानं सांगितलं. मग सगळ्यांना खूप आनंद झाला, सगळे जल्लोष करू लागले, आनंदाने हे करू लागले. आपल्यावरचं संकट गेलं म्हणून त्यांनी सशाला आपल्या डोक्यावर घेऊन नाच केला. सगळ्यांनी खूप आनंदाने आपलं जे स्वातंत्र्य होतं त्याला त्यांनी आनंदाने सगळ्यासमोर नाचत गाचत हे स्वीकार केलं. अशी ही गोष्ट आहे बाळांनो. तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला काय बोध मिळाला? माणूस लहान असू दे मोठा असू दे, कुठलंही काम बुद्धीचा वापर करून केलं तर आपण स्वतःही संकटातून मुक्त होतोच. आपल्यासोबत पूर्ण समाजालाही आपण मुक्त करतो. कशी वाटली बाळांनो ही गोष्ट तुम्हाला? आता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.